मित्रांनो, मुलींच्या सक्षमीकरिता लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आली होती आणि ही योजना राबविण्याकरिता 30 ऑक्टोबर 2023 रोजी महिला व बालविकास विभागाकडून एक GR सुद्धा काढण्यात आला होता। परंतु आता लेक लाडकी योजनेचे अर्ज स्वीकारणे बंद आहे। आता ही योजना बंद का करण्यात आली याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। परंतु त्या अगोदर या GR मध्ये महिला व बालविकास विभागाकडून काय सांगण्यात आले होते हे आधी पाहूया। मित्रांनो, सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये रोख दिले जाणार होते। याच घोषणेला अनुसरून माझी कन्या भाग्यश्री ही जुनी योजना अधिक्रमित करून दिनांक 1 एप्रिल 2023 पासून किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी नवीन स्वरूपात लेक लाडकी योजना सुरू करण्यास शासनाने आता मान्यता दिली होती। लेक लाडकी योजना राबविण्यामागे शासनाचे काही उद्दिष्ट होते, जसे की मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहन करणे असे काही या योजनेचे उद्दिष्ट होते। लेक लाडकी योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना जन्मानंतर 5,000 रुपये, पहिल्या वर्गात असताना 6,000 रुपये, 7वीत असताना 7,000 रुपये, 11वीत असताना 8,000 रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये याप्रमाणे एकूण 1,01,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार होती। या योजनेतून लाभ घेण्यासाठी काही प्रमुख अटी सुद्धा देण्यात आल्या होत्या। पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना ही योजना लागू राहील। तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास ही योजना फक्त मुलीला लागू राहील। पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील। तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील। मात्र त्यानंतर मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुज्ञेय राहील। मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील। लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 1 लाख पेक्षा जास्त नसावे। या योजनेतून लाभ घेण्यासाठी लाभार्थीला आवश्यक कागदपत्रे जमा करावयाची होती, जसे की लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला, वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा जास्त नसावे। याबाबत तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील। लाभार्थीचे आधार कार्ड, प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील। पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्ड, पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डची छायांकित प्रत, मतदान ओळखपत्र, शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला, संबंधित टप्प्याटप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईड, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील। अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र। लेक लाडकी योजनेचा अर्ज कुठे करायचा हे सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आले होते। त्यासाठी लाभार्थीला आपली आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांच्याकडे जमा करावयाची होती। त्यानंतर लाभार्थीचे अर्ज व कागदपत्रे स्वीकारल्यानंतर ही कागदपत्रे पोर्टलवर ऑनलाईन अपलोड करण्याची जबाबदारी सुद्धा अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांच्यावर सोपविण्यात आली होती। परंतु महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली लेक लाडकी योजना बंद का करण्यात आली
हे जाणून घेण्यासाठी याच GR मध्ये अगोदरच नमूद करण्यात आले होते. दिनांक 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीस माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाईल. मात्र त्याकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 राहील. त्यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि असा शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आला. याच GR ला गृहीत धरून लेक लाडकी योजना बंद करण्यात आली व या योजनेचे अर्ज स्वीकारणे बंद आहेत. याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहिली. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.